पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत, शैतान 4 गोष्टीपासून दूर जाते. जर ह्या 4 गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील तर शैतान आमच्यावर कधीच हमला करत नाही आणि तो दूर पळून जाणार. आणि ह्या 4 गोष्टी आमच्या जीवनामध्ये सदैव आपण जोपासलं पाहिजे. ह्या 4 गोष्टीचं आपण अवलोकन केलं पाहिजे आणि याच्यामध्ये आपण रमलं पाहिजे. आम्हाला देवाची कृपा मिळाली पाहिजे, तेव्हा शैतान आमच्यापासून दूर जातो. तर ह्या 4 गोष्टीद्वारे आम्हाला देवाची कृपा मिळते. शैतान आमच्या मोठेपणाला घाबरत नाही. शैतान आपल्या श्रीमंतीला घाबरत नाही. शैतान आमच्या धनदौलतीला घाबरत नाही किंवा शैतान आमच्या मोठ्या घराला घाबरत नाही. फक्त शैतान घाबरते देवाच्या कृपेला आणि ह्या 4 गोष्टी आहेत. ह्या 4 गोष्टी जेव्हा आमच्या जीवनामध्ये असतील तेव्हा शैतान आमच्या जीवनामध्ये नक्कीच कधीच येणार नाही. आणि म्हणून ह्या 4 गोष्टी जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये अवगत करतो, शैतान आमच्या जीवनातून दूर जाते. आम्हाला पुष्कळ प्रकारचे शैतान आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्रास करत असते. काही लोकांना भीती वाटते, काही लोकांना झोप लागत नाही, काही लोकांच्या घरामध्ये शांती नाही, काही लोकांच्या घरामध्ये नेहमी झगडे आहेत, काही लोकांना पैसा टिकत नाही. हे सर्व शैतानी कार्य आहेत. आणि विशेष करून आम्ही पाहतो की जेव्हा आम्हाला जास्त कुटुंब एकत्र कुटुंब आहे आणि जास्त आपण एक दुसऱ्याशी आपण मिळून राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काय करते, त्याच्यामध्ये शैतान आमच्यामध्ये येऊन आम्हाला भटकवतो, आमच्यामध्ये वादविवाद निर्माण करतो, आमच्यामध्ये राग निर्माण करतो, आमच्यामध्ये अडचण निर्माण करतो, आमच्यामध्ये अडथळे निर्माण करतो आणि ह्याद्वारे शैतान आमच्या जीवनामध्ये येते. प्रियजनो, काही लोकांच्या जीवनामध्ये एक भूत प्रेत जादू टोण्याचा एकदम लवकर असर होतो. ह्या सर्व गोष्टी आमच्यापासून दूर जाण्यासाठी आम्ही प्रभूच्या कृपेमध्ये एकत्र आल्याने ह्या सर्व गोष्टी दूर होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहीत आहे, येशूने आमच्यासाठी रक्त सांडलेले आहे. हे पहिली गोष्ट आहे. आपण पुरेपूर मनन करावं. येशूच्या रक्ताने मी झाकलेला आहो. प्रियजनो, रोज सकाळी उठल्याबरोबर आपण असं म्हणावं, हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या पवित्र रक्ताने मला अभिषेक कर. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या पवित्र रक्ताने मला झाकून टाक. आणि ही प्रार्थना सकाळी करावं आणि दिवसभर ह्या प्रार्थनेमध्ये आपण आपलं मन लावून ठेवावं. म्हणजे असं म्हणत राहावं, मी येशूच्या पवित्र रक्ताने झाकलेला आहो, मी येशूच्या पवित्र रक्ताने अंकित केलेला आहो. शैतान माझं काही करू शकणार नाही. जेव्हा आम्हाला भीती वाटते, जेव्हा आम्हाला संकट येते, जेव्हा आम्ही आजारी पडतो, जेव्हा आम्हाला काहीतरी अडथळा येते, अशा वेळेस जेव्हा आम्हाला राग येते, तेव्हा आपण अशा वेळेस ही प्रार्थना आठवण करावं, मी येशूच्या रक्ताने झाकलेला आहो, मी येशूच्या रक्ताने अंकित केल्या गेलेल्या आहो. येशूने मला आपल्या रक्ताने अंकित केलेलं आहे. येशूचे पवित्र रक्त माझे रक्षण करते. म्हणून अशा प्रकारे आम्ही आठवण करावं आणि अशा प्रकारे आम्ही विश्वास ठेवावा आणि प्रार्थना करावं. येशूचे रक्त आम्हाला वाचवतो. योहानाचे पहिले पत्र अध्याय 1:7 मध्ये येशूचे रक्त आम्हाला सर्व पापापासून मुक्त करते. आणि म्हणून हे येशूचे रक्त फार महत्त्वाचे आहे आणि रक्ताची प्रार्थना आपण करावं. वेळोवेळी येशूचे रक्त आठवण करावं. आम्ही कधी आपल्या मनामध्ये आपण येशू जेव्हा क्रूसावर टांगलेला आहे आणि रक्त सांडत आहे, रक्तबंबाळ झालेला येशूचे रक्त शक्तिशाली आहे. येशूच्या रक्ताने प्रभूने आम्हाला तारण केलेले आहे. येशूच्या रक्ताने आमचे तारण झालेले आहे. म्हणून पहिली गोष्ट आहे, येशूचे रक्त आपण आठवण करावं. येशूच्या रक्ताने आपण स्वतःचे विलेपन करावं. येशूच्या रक्ताने आपण अंकित व्हावं. येशूच्या रक्ताने आपण झाकून गेलं पाहिजे, तेव्हा शैतान आमच्या जवळ येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभूचे शब्द वचनामध्ये शक्ती आहे. आपण नेहमी वचन वाचत राहा. मी नेहमी लोकांना सांगतो,
वचन नेहमी आपण वाचत राहावं. वचन वाचल्याने आम्हाला देवाची कृपा मिळते. वचन परमेश्वर आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. आपण योहानाचे शुभवर्तमान अध्याय 1:1 मध्ये वाचतो. म्हणूनच आम्हाला शब्दाचा वापर केला पाहिजे. शब्द एक हत्यार आहे आणि वेळोवेळी आपण प्रभूचे शब्द म्हणत राहावं. लूक अध्याय 10:18 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू येशू म्हणत आहे, मी शैतानाला आकाशातून विजेसारखा पडताना पाहिलेला आहे. म्हणजे शैतान कसा आहे? शैतान हारलेला आहे. परंतु आम्ही विश्वासाची ढाल, प्रभूच्या वचनाची ढाल आपण जेव्हा घेतो तेव्हा शैतान आमच्यावर अटॅक करणार नाही. म्हणून आपण विजयी आहोत आणि म्हणून येशूच्या शब्दाचा आपण वापर करावा. येशूची जेव्हा परिचय झाली तेव्हा येशूने शैतानावर कसे विजय मिळवला? वचनाने. येशू काय म्हणत आहे? असं लिहिलेलं आहे, शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, वचन असं सांगते. तर त्याद्वारे येशूने वचनाच्या माराने शैतानाला हरवलं. म्हणून आमच्या जीवनात सुद्धा वचन फार महत्त्वाचे आहे. वचन वाचावं, रोज वचन वाचावं, रोज विशेष करून स्तोत्रग्रंथ वाचावं आणि बायबलचे सर्वच वचन जेव्हा आम्हाला चांगले चांगले वचन मिळतात ते वचन वाचावं. नाहीतर असंच उगाच आपण जेव्हा विश्वासामध्ये आहोत, प्रार्थनामध्ये, तेव्हा बायबल खोलून आपण वाचावं. तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक वचन मिळतात आणि ते वाचावं. आणि ते वाचल्याने काय होते? आमच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा येते, आशीर्वाद येते आणि शैतान आमच्यापासून दूर जातो. शैतान आम्हाला घाबरत नाही, शैतान आमच्या तोंडाला पाहून घाबरत नाही, शैतान आम्ही शक्तिशाली आहोत म्हणून घाबरत नाही. शैतान आमच्या तोंडातून निघणाऱ्या प्रभूच्या वचनाला घाबरतो. प्रभूचे वचन आमच्या हृदयामध्ये आहे, तो घाबरतो, तो घाबरून थरथर कापतो. आपण जेव्हा प्रभूचे वचन बोलणं सुरू केलं ना, शैतान आपल्याला कधी भीती वाटते किंवा काहीतरी दिसते, कधी कधी स्वप्न पडते, कधी कधी संकट येते, तेव्हा आपण काय करावं? प्रभूचे शब्द बोलणं सुरू करावं. पुष्कळ लोक प्रभूच्या शब्दाची रोसरीसुद्धा म्हणतात. आपण प्रत्येक रोसरीच्या नंतर प्रभूचे वचनसुद्धा वाचतात. अशा प्रकारे आपण केल्याने प्रभूची कृपा आमच्यामध्ये येते. तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, तिसरी गोष्ट आपले पवित्र जीवन. पवित्र जीवन म्हणजे पापापासून दूर. आम्ही पुष्कळदा काय करतो? खूप प्रार्थना करतो. खूप प्रार्थना केल्यानंतर मग नंतर आपण आपल्या जुन्या स्वभावामध्ये येतो. नाही, जुना स्वभाव नाही, आम्ही बदलला पाहिजे स्वभाव. जुना स्वभाव कोणता? आम्ही कोणाचा राग करतो, आम्ही कोणाची चुगली करतो, आम्ही कोणाला दोष लावतो आणि नेहमी काही नाही काहीतरी आपले जुने जे आपण सोडत नाही, ते सोडल्याशिवाय त्यालाच म्हणतात परिवर्तन. परिवर्तन म्हणजे काय? फक्त बाप्तिस्मा घेतलं तर परिवर्तन झालं नाही. आमचं अंतःकरण बदललं पाहिजे, आमचा स्वभाव बदलला पाहिजे आणि पापापासून दूर राहिलं पाहिजे. आपण शोधलं पाहिजे का माझ्यामध्ये कोणत्या कोणत्या पापाच्या गोष्टी आहेत, लहान लहान गोष्टी, लहान लहान सवयी, त्या आपण दूर केलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे आणि त्याच्याद्वारे प्रभूची कृपा आमच्या जीवन. आणि म्हणून पवित्र जीवन, पवित्र जीवनामध्ये शक्ती आहे. शैतान आमच्या जीवनामध्ये आमच्यामध्ये कधी प्रवेश करतो? जेव्हा आमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये पुष्कळचे झगडे, भांडण, दोष लावणे, किरकिर करणे किंवा कोणाला सतवणे, चुगली करणे, ह्या सर्व भरपूर आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये गोष्टी घडत राहतात. ह्याद्वारे शैतान आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आणि ज्या लोकांच्या घरी जे शैतान जास्त प्रभावशाली आहे त्या जीवन त्यांनी चांगला पाप स्वीकार करावा. कधी कधी काय होते? मी पाप केले नाही, परंतु काय होते? माझ्या पूर्वजापासून आम्हाला त्या पापामध्ये आम्ही आहोत किंवा आम्हाला ते पापाचा दाग लागलेला आहे. मग त्याच्याद्वारे आम्हाला शैतान आमच्यावर हमला करतो. म्हणून पवित्र जीवन जगणे फार महत्त्वाचे आहे. आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, आपण आग्रहाने प्रार्थना करावं. घुटणे टेकून आपण आग्रहाने समर्पण करून प्रार्थना करावं. देवाला समर्पण करून प्रार्थना करावं. आमच्या प्रार्थनेची तत्परता पाहून शैतान पळून जाते. कधी कधी आम्ही फक्त चर्चमध्ये जातो, फादर प्रार्थना करते, बाकीचे प्रार्थना करते, आम्ही फक्त उभे आहोत. आमचं मन लागत नाही, मन कुठेतरी बाहेर आहे. आमचं मन धंद्यामध्ये आहे, आमचं मन पैशामध्ये आहे, आमचं मन आमच्या शोकामध्ये आहे. आम्ही प्रार्थना फक्त काहीतरी नॉमिनल करतो. परंतु प्रिय बंधूंनो, अंतःकरणाने प्रार्थना करावं, मनातून प्रार्थना करावं, रडून प्रार्थना करावं, देवाकडे लक्ष लावून प्रार्थना करावं, देवाला समर्पित होऊन प्रार्थना करावं. असं प्रार्थना केल्याने शैतान आमच्या जीवनामध्ये येणारच नाही. प्रियजन हो, आपण ह्या गोष्टी, 4 गोष्टी पाडूया आणि शैतानापासून आपण दूर राहूया. शैतानाला आमच्या जीवनातून दूर हटवूया.